नाशिक शहरात गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं होतं। आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नाशिक शहराच्या प्रत्येक हद्दीत भर दिवसा कोयत्याने हल्ले, दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करून गुंड प्रवृत्तीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याचप्रमाणे आरोपी रील्स व्हायरल करून आपली भाईगिरी दाखवत व अशा नेहमीच होणाऱ्या खुनाच्या घटनांनी गेल्या 9 महिन्यात 45 गुन्ह्यांचा आकडा पार केला होता। गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या भाई, अण्णा, नाना, दादा यांच्या समर्थकांची धिंड काढण्यात या प्रकाराने नाशिककर अक्षरशः वैतागले होते। तर पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात होती। संयमी समजल्या जाणाऱ्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी अखेर पोलिसी हत्यार बाहेर काढले असून आता माझी सटकली अशी भूमिका घेत थेट पोलीस ॲक्शन मोडवर येऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुन्हेगारांची अक्षरशः वरात काढत सुरुवात केली आहे। यात मोठमोठे राजकीय नेत्यांचा देखील समावेश केला असून गुन्हेगारी कृत्ये करणारे हादरले आहे। तर ही कारवाई संपूर्ण नाशिक शहरात असून नाशिक रोड, उपनगर, पंचवटी, अंबड, सातपूर अशा ठिकठिकाणी व चौकात पोलिसांच्या या कारवाईने मात्र नाशिककरांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। होय, ते चाकू वगैरे घेऊन फिरणारे खूप लहान वयातले मुलं यांच्यावर कर्णिक साहेब यांनी वचक निर्माण केल्याबद्दल हे कुठेतरी बंद झालं आहे। नाहीतर चौकामध्ये आमच्या जेल रोड मध्ये खूप ठिकाणी असं दिसत होते, म्हणजे आमच्या इथल्या महिला सुद्धा मुली बाहेर पडायला जरा घाबरत होत्या। पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सरांनी छान ठोस पाऊल उचलले आहे की गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे। त्यासाठी त्यांनी जे नियोजन केलेले आहे तर ते एकदम छान आहे। नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनने ही कार्यवाही यापुढे अशीच सुरू ठेवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होऊ लागली आहे। तसेच यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्त कारवाई संदर्भात यांचे विधान। निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। गुन्हेगार भाजपचा असो की इतर पक्षाचा, त्याला राजश्रय देण्याचा प्रयत्न करू नये व या गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना पूर्ण मोकळीक दिली असल्याने आता गुन्हेगारीला आळा बसणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे। नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो, छोटा असो व कितीही मोठा असो, तर कोणीच यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत, म्हणजे ते टवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील, गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्समध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत, तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे। त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने, माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे। माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा। आपल्याला काही बॅनर लावून, रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे, मी फार मोठा सरकार आहे, मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो, तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो। नाशिक A1 न्यूज अपडेट मुख्य संपादक जितेंद्र नरवाडे।